नमस्कार, कसे आहात सगळे? तर मस्त मजेत असाल. आजच्या नवीन व्लॉगमध्ये मी तुमचं खूप सारं स्वागत करते. तर आज आमच्या घरी कोण आले तुम्हीच बघा. शिव आज घरी आलाय आमच्याकडे. शिव कुठं आला? अजून वाटायला वाटतं गाडी घेऊन चाललाय मी. हे बघ की आज तू बोलवा एवढ्या मिरच्या केल्या मागणी केल्या खेळणार नाही कुठं आलाय शिव? कुठं आलाय? मला घाल आईला घाल आईला टोपी घाल आईला काय तेवढे दादा आले जेवायला. मग त्यांच्यासोबत छान बॉलने खेळला त्याने. बाहेर मस्त व्हरांड्यात खेळत होता चांगला. असं झालं की अनया मम्मीकडे गेले माझ्या आणि आम्ही शिवला इकडे आणलं होतं. तर अनयाला पण आणायला गेले होते तर अनया काय आली नाही. त्यामुळे शिव इतका खेळत नव्हता आणि हे पण शिवला खेळत खेळत स्वतःच झोपी गेला. मग थोडं उठला. मग शिव म्हणजे थोडंसं त्याचं रडगाणं चालू होतं शिवचं. थोडं खेळत होता, थोडा शांत बसत होता. मग कसं तरी मला वाटतं हार्डली 1 तासभर थांबला असेल. मग झालं, जास्तच रडायला लागला. मग आम्ही दोघे आता त्याला घरी सोडायला चाललो. शिवला ना फिरायला जास्त आवडतं. म्हणजे गाडीवर एकदा बसला ना त्याला काही टेन्शन नाही, बाहेर मस्त राहतो. मग जाता जाता आम्ही थोडी लस्सी पिली, शिवला पण थोडी लस्सी पाजली. बाहेर गेलं पूर्ण शांत झालं, अजिबात रडणार नाही आणि काहीच नाही. जाता जाता यांची टोपी पडली रोडवरच. टोपी घेतली आणि आम्ही आता चाललो. मग गाडीवर चांगला झाला. मग सगळ्यांना बाय करू लागला, पी द्यायला लागला. बाय कर म्हटलं की बाय करायचं, हे का पी पण द्यायला लागला. फक्त घरातच रडत होता. अनया असते ना तर छान राहिला असता, पण अनया नव्हती त्यामुळे थोडासा राहिला नाही. नाही तर एकदा आम्ही अनेकदा आणलं होतं घरी तर तेव्हा मस्त राहिला होता. पूर्ण दिवसभर झोपला, खाल्ला पिला, खेळला अनयासोबत. पण अनया नसल्यामुळे थोडासा जास्त वेळ थांबलाच नाही. गाडीवर बघा किती खुश आहे. घरी आलो तर आणायला लगेच शिवला घेऊन गेली. तिला आवरत नाही तरी पण त्याला उचलते. दोघं छान खेळतात. पण
आणायला इकडे यायचं नव्हतं, ती मम्मीकडेच राहिलेली, त्यामुळे थोडंसं त्याला हे झालं. मग थोडा वेळ थांबला, मी आता घरी जायला निघालो तर पुन्हा मागं लागला. म्हणजे त्याला फक्त गाडीवरनं फिरायचं, बाकी काही नाही. तर शिवला ना पुन्हा आमच्यासोबत यायचं होतं, मग तो लागला, रडायला लागला आणि असा तर राहिला नाही, पण असं मागं लागला होता. तर असं कसं आमचा हा दिवस गेला. बाय.